स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1चा 19वा पाठ अन्न घटक याचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत. तर शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी असल्यास खालील गोष्टींचा आहारात समावेश करावा. विविध कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, रवा, खवा यांसारखे दुधाचे पदार्थ. अंडी, मासे यातून जास्त प्रमाणात प्रथिने आपल्या शरीराला मिळतात. प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्य तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रश्न 2, जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? उत्तर, दुधामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात, त्यांच्यापासून शरीराला ऊर्जा मिळते. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप हे स्निग्ध पदार्थ दुधापासून मिळतात. आपल्या शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते. त्याची दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने सुद्धा दुधातून मिळतात. दुधाने शरीराची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो, म्हणून रोज दूध प्यायला सांगतात. खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा. खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ. खनिजे म्हणजे विविध फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये. प्रथिने, मांस, अंडी, दूध आणि मासे. पिष्टमय पदार्थ, बटाटा, धान्यांची पिठे, साबुदाणा, गहू, तांदूळ इत्यादी. प्रश्न 4, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ, टिंबटिंबमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. तर जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. आ, कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात. तर कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात. तर गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला टिंबटिंब आहार म्हणतात. तर सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. प्रश्न 5, प्रश्नांची उत्तरे लिहा. पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? तर पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते? तर धान्याचा कोंडा, फळांच्या साली व भाज्यांचा शिरा तसेच साली, पालेभाज्या, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. कार्बोदके कशाला म्हणतात? तर पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कार्बोदके म्हणतात. कुपोषण कशाला म्हणतात? तर शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. यालाच कुपोषण असे म्हणतात. जोड्या जुळवा. स्निग्ध पदार्थ, उत्तर काय त्याचं? तेल. प्रथिने, कडधान्य. जीवनसत्वे, धान्याचा कोंडा. खनिजे, लोह. पिष्टमय पदार्थ, ज्वारी. उपक्रम, ज्या पदार्थातून विविध अन्न घटक मिळतात अशा अन्नपदार्थांच्या चित्रांचा संग्रह करा. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पूरक आहाराबद्दल माहिती मिळवा, ती वर्गात सांगा. हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. आणि जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.